आज की बड़ी खबर, शहीद अब्दुल हमीद के पुतले की मांग को लेकर निवेदन। चालीसगांव के नागत रोड इलाके में भारत के बहादुर सपूत परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद साहब का पुतला लगाने की मांग को लेकर एक अहम कदम उठाया गया। 22 जुलाई 2025 को अल्पसंख्यक विकास मंडल की जानिब से नगर परिषद मुख्य अधिकारी सौरभ जोशी साहब को एक औपचारिक निवेदन पेश किया गया, जिसमें इस बात की पुरजोर मांग की गई कि नागत रोड पर किसी सार्वजनिक जगह पर शहीद अब्दुल हमीद साहब का पुतला लगाया जाए, ताकि आने वाली नस्लों को उनके जज्बे और कुर्बानी से प्रेरणा मिल सके। शहीद जवानने ज्या पाकिस्तानला नुसतं नाबूद केलंय त्या माणसाचं आपल्या चाळीसगाव नगरीमध्ये नाव तरी पाहिजे। आता धुळे इस मौके पर मंडल के जिला अध्यक्ष मुराद पटेल साहब की सरपरस्ती में और संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएब खाटिक साहब की हिदायत पर ये कार्रवाई अंजाम दी गई। अल्पसंख्याक विकास मंडळ आणि इतर नागरिक आता माझ्याकडे आलेले आहेत, त्यांनी एक अर्ज दिलेला आहे की चाळीसगाव शहरामध्ये शहीद अब्दुल हमीद यांचं स्मारक जे आहे ते उभारण्यात यावं। तो अर्ज आता मला प्राप्त झाला आहे, त्या अनुषंगाने तपासून पुढील योग्य ती कारवाई जी आहे ती करण्यात। निवेदन में कहा गया, शहीद अब्दुल हमीद साहब ने देश की हिफाजत करते हुए अपनी जान की कुर्बानी दी और भारत की फौज के वो जाबाज सिपाही थे जिन्हें परमवीर चक्र जैसे सबसे बड़े सैनिक सम्मान से नवाजा गया। उनकी याद को जिंदा रखना और उनकी कुर्बानी को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाना हम सब की जिम्मेदारी है। इसलिए हमारी मांग है कि नगर परिषद नागत रोड के इलाके में एक उपयुक्त जगह की पहचान कर सरकारी मंजूरी और फंड के जरिए इस नेक काम को पूरा करे। साथ ही ये प्रस्ताव जिलाधिकारी कार्यालय और सार्वजनिक बांधकाम विभाग तक भी पहुंचा दिया जाए, ताकि जल्द से जल्द अमल शुरू हो सके। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी अल्पसंख्यक विकास मंडळ चाळीसगाव व त्यांचे संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी व आमचे संपूर्ण आजी माजी सैनिक या पावन कामासाठी नगरपालिका चाळीसगाव येथे शिवसाहेबांना निवेदन देऊन हे सांगू इच्छिता की शहीद वीर जवान पीव्हीसी शहीद अब्दुल हमीद साहेब यांचं स्मारक चाळीसगाव नगरीमध्ये नागद रोड स्थित येथे झालं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। कारण अब्दुल हमीद साहेबांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे। 1965च्या लढाईमध्ये त्यांनी पाकिस्तानचे 9 टँक निस्त नाबूद केले होते। पंजाब या ठिकाणी खेमकरण बॉर्डरवर अशा वीर योद्धाची गाथा या चाळीसगाव नगरीमध्ये ऐतिहासिक क्षण म्हणून त्यांचा पुतळा झाला पाहिजे असं आमचं सर्व सय्यद दादा असतील, मुरादभाई पटेल असेल, मानवदादा ओवाड असतील, विद्यासागर दादा पाटील असतील, शिवाजी नाना पाटील असतील व आलेले सर्व अल्पसंख्यक विकास मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, खानदेश रक्षक ग्रुपच्या वतीने, वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमीच्या वतीने शासन प्रशासन दरबारी आम्ही सर्व चाळीसगाववासी विनंती करतो की येणाऱ्या आगामी दिवसात लवकरात लवकर शहीद वीर जवान पीव्हीसी अब्दुल हमीद साहेबांचा पुतळा नागद रोड स्थित येथे झाला पाहिजे। आणि निश्चित रूपी हा एक महामानव होता जो मुस्लिम समाजात जन्माला येऊन पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी 9 टँक निस्त नाबूद केले। निश्चित रूपी प्रेरणादायक गोष्ट आहे आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवा विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। चाळीसगाव नगर परिषद जोशी साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला आलेले आहे। अब्दुल हमीद शहीद जवान यांच्या नावाचा पुतळा व्हायला पाहिजे, परंतु शासनाचा आदेश असून का पुतळा करता येत नाही। त्या नावाचा आम्हाला चाळीसगाव शहरामध्ये एका मुख्य जागेवरती अब्दुल हमीद जवान यांच्या नावाचा सुशोभीकरण आम्हाला पाहिजे। आज सर्व आजी माजी जवान अल्पसंख्याक मंडळ सलीमभाई, मुरादभाई, वसीम टेलर आणि अनेक लोक आमच्या सोबत आहेत। माझा शासन प्रशासनाला एकच विनंती आहे का आपल्याला या भारत देशामध्ये विष्णुरतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला एक मुस्लिम व्यक्ती
पाकिस्तानचे 9 टीम नष्ट नाबूद करून एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या जन्माला आलेल्या माणसाने एक देशासाठी इतका चांगलं कार्य केलेलं आहे, तर आपण त्यांच्या नावावर एक सुशोभीकरण शासन प्रशासनाने करावा अशी चाळीसगाव शहर अल्पसंख्याक मंडळ व मुस्लिम पंच कमिटी व आजी माजी नगरसेवक आम्ही शासन प्रशासनाला विनंती करत आहे का हे एका मुस्लिम नावाकडे बघू नका. हा देशाचा आपला नाव गर्व नाव आहे अब्दुल हमीद. या नावाच्या नावात तुम्ही यांच्या कामाची जवान शहीद झाले या यांच्या शहीदाच्या नावाने यांना चाळीसगावमध्ये सुशोभीकरण किंवा पुतळ्याच्या मागणी द्यावं हीच तुम्हाला नम्र विनंती. आम्ही अब्दुल हमीद मुस्लिम हे नाव बघू नका. हा देशाचा सैनिक आहे आणि देशासाठी यांनी काहीतरी केलंय. आम्हाला सर्वांना तुम्हाला एकच विनंती आहे का आम्हाला मागणीला पूर्ण करावं. आज तारीख 22/7/25 आज रोजी आम्ही नगरपालिकेत आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सोहेबभाई खाटिक यांच्या आदेशानुसार आम्ही अब्दुल हमीद शहीद यांच्या पुतळ्याचं मागणी करत आहे. आणि आज आम्ही सीओ साहेबांना नगरपालिकेत सगळ्यांनी मिळून आम्ही निवेदन आज दिलेलं आहे. आमचे जिल्हा अध्यक्ष मुरादभाई पटेल, मी तालुका अध्यक्ष सय्यद सलीम, वसीम भाई, हमारे वसीम टेलर शेख, आम्ही सगळे कार्यकर्ते मुस्लिम आणि काही सैनिक सुद्धा आमच्याबरोबर सगळे आलेले होते, आबा गरुड वगैरे. तर आम्ही आज निवेदन दिलं आहे, तरी शासन प्रशासनाने आमची ही मागणी त्वरित पूर्ण करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. इस मौके पर मौजूद रहे त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माजी सैनिक आबा साहेब गरुड़, हवलदार शिवाजी पाटिल, जय जवान ग्रुप अध्यक्ष विगा सागर पाटिल, BSF त्रिदल सेना उपाध्यक्ष माजी सैनिक गोकुल पाटिल, अल्पसंख्यक विकास मंडल तालुका अध्यक्ष सैयद सलीम, ग्रामीण अध्यक्ष जावेद मुल्ला, जिला उपाध्यक्ष वसीम मास्टर शेख, तालुका कोषा अध्यक्ष जावेद सैयद, ठेकेदार शिवसेना अल्पसंख्यक शहर अध्यक्ष वसीम, चेयरमैन शेख शाहरुख शाह, मानव आव्हाड़ और कई हिंदू मुस्लिम समाज के जिम्मेदार लोग। इस मौके पर नगर परिषद के मुख्य अधिकारी माजी व हाजिर सैनिक अल्पसंख्यक विकास मंडल व शिवसेना के जिम्मेदारों ने भी अपनी राय और तायीद पेश की। दोस्तों, अगर आप चाहते हैं कि शहीद वीर अब्दुल हमीद साहब इनका पुतला नागद रोड पर बने, उनको वो सम्मान मिले जिसका वह हकदार है, तो इस वीडियो को लाइक कर दीजिए और अपने दोस्तों में ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए। न्यूज़ नेशन, शरीफ मिर्ज़ा, दमदार इंडिया न्यूज़, चालीसगांव।